नमस्कार मित्रांनो, अजून एक व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज कौशल आणि मी जाणार आहोत कोणीवाडीत। कोणीवाडी म्हणजे डोंगराच्या उतारावर वसलेली एक सुंदर वाडी आहे आमच्या गावात आणि खूप सुंदर आहे। आणि कुठचा पण सीझन असू दे, कोणीवाडी दरवेळी बहरलेली असते आणि खूप सुंदर असते आणि एकदम गार आहे ती जागा। आणि तिथे एक वॉटर बॅरियर आहे, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ह्या जो मध्ये आपण सगळ्यांनी हे केलेलं त्याच्या अंतर्गत बांधलेलं एक वॉटर बॅरियर टाईप आहे। पण तो तिकडचा परिसर खूप सुंदर आहे, म्हणजे तिकडे असं छोटा एक वॉटर पूल टाईप छोटासा आहे, तिथे एन्जॉय करू शकतो। तर तिथे आपण आज जाणार आहोत आणि खूप सुंदर जागा आहे। तर ती मजा आज तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात। तर हा जर व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूया। तर चला आता थेट आपण जाणार आहोत कोणीवाडीत। आणि खूप सुंदर आहे, गावातली सगळ्यात सुंदर वाडी कोणीवाडी आहे। कारण सगळीकडे घरं, फणसाची झाडं, रतांब्याची झाडं, रतांबा म्हणजे कोकम आणि सुपारीची झाडं, परत हे सगळ्यांनी कोणीवाडी खूप सजलेली आहे। कोणीवाडी खूप सुंदर परिसर आहे हा। तर हे जे झाड आहे ना, हे बेलाचं झाड आहे। जो बेल आपण महादेवाला वाहतो त्या बेलाचं झाड आहे हे। तर आमच्या गावात 12-5 स्थळं आहेत आणि त्याच्यातलं हे पण एक आहे, म्हणजे ती जागृत देवस्थान आहेत। तर त्यांच्यातलं हे एक आहे शिक्रोबा। तर इकडे आम्ही येतो। हे जे छोट्या बुंद्यावाली झाड दिसत आहेत ही सुपारीची झाड आहेत सगळी। तर कोणीवाडीत खूप सुपाऱ्यांची झाड आहेत। तर खरं असं पण नुसतं फिरायला आलो ना तरी खूप बघण्यासारखी आहे कोणीवाडी। तर खरा हे त्या पुढे आहे, पण मध्ये पण एक वाटेत असा लागतो छोटा, तर इथे आलोय। खूप सुंदर आहे हे, छोटा एक स्विमिंग पूल टाईपचं आहे। तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत तिथे। तर आता तुम्हाला दाखवतो कसा आहे तो बॅरियर आणि तो हा सगळा परिसर तो।
तर मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ. खूप मजा केली आम्ही. कौशलला खूप खूप थँक्स आल्या आणि शूट केल्याबद्दल. तर हा आमचा इकडचा गावातला धबधबा होता. तर ही मजा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही ज्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय आणि काळजी घ्या.